गुड मॉर्निंग गाइस, आता आम्ही सकाळी सकाळी हरिद्वारला पोहोचलोय। बैठ जाओ जो बाहर का है ना, ये कम होता है जो होता है तरी आपण पोहोचलो आता हरिद्वार स्टेशनच्या बाहेर। तरी आपण बघत आहेत आता इथं ट्रॅव्हलिंगसाठी आता सोनप्रयागसाठी बार्गेनिंग चालू आहे। तर आमचे 6 सीट आहेत, तरी इथले ड्रायव्हर जे आहेत ते आम्हाला भरपूर जास्त चार्जेस सांगितले। एकाने आम्हाला 24,000 सांगितले, तरी पण याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका। तुम्हाला ॲटलिस्ट 6 ते 5.5 हजारामध्ये बस अवेलेबल होऊ शकते। 1000 रुपीज़ कुछ तो है, ऐसा ही क्या? नहीं है ना? तो मैं क्या बोल रहा हूँ, ऐसा कुछ अलाउड नहीं है क्या उन लोगों को, प्राइवेट वालों को उधर जाने के लिए? सोनप्रयाग जाने के लिए प्राइवेट वालों को अलाउड नहीं है? जाती है, इधर भी जाती है, आरटी वाले रुक रहे क्या उधर? जाती है, वो तो बोल सकती है। प्राइवेट बोल सकते हैं। हाँ वही, ठीक है, प्राइवेट ही जाती है, प्राइवेट ही जाती है। नहीं उधर जो है ऑफिसेस उनके, तो वो लोगों को उधर परमिशन नहीं है जाने के लिए, है ना? नो प्रॉब्लम, थैंक यू। अरे कडा का तर मित्रांनो, असं कोणाच्या पण बोलण्यात येऊ नका। व्यवस्थित सगळ्यांना विचारा, आजूबाजूला चौकशी करा कितीमध्ये कोण काय बोलतं, त्याच्यानंतरच गाडी बुक करा। एन्जॉय करा, बाय भोलेनाथ, हर हर महादेव। मजा आना चाहिए। रिकॉर्ड केलंस काय ते? नहीं समझा तो गलती से, इंसान गलतियों का कठपुतली है। देखो हम 4,000 देने के लिए गए हैं। हेलो, अरे शेर घूम रहे हैं, हम जा नहीं रहे, ठीक है? कैंसिल हुआ हमारा। क्या बोला तूने? कैंसिल हुआ हमारा। तर फायनली मित्रांनो, आम्हाला हरिद्वार वरून गाडी भेटलेली आहे। किती मध्ये भेटली आपल्याला गाडी? 7,000। एवढ्या मध्ये गाडी भेटलेली आहे आम्हाला। तर आम्ही इथून सोनप्रयागला निघालोय। तर चला, हॅपी जर्नी सगळ्यांना। हर हर महादेव। चलो, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे। तर मित्रांनो, हरिद्वार स्टेशनला उतरल्याच्या नंतर आपल्याला पुढे जायला भरपूर सोर्सेस आहेत। तर त्याचपैकी आहेत म्हणजे गव्हर्नमेंटच्या बसेस पण आहेत, तुम्ही प्रायव्हेट गाड्या पण करून जाऊ शकता। तर आम्ही तर प्रायव्हेट गाडी केली आहे मस्तपैकी 6 जणांना। आणि जसे तुम्ही गाड्या घ्याल तसे रेट्स वेगवेगळे आहेत। आता तुम्हाला बसेस वगैरे आहेत ते गुप्तकाशी पर्यंत सोडणार 550 रुपये, आणि त्याच्या पुढे सोनप्रयागला जायला 60 किलोमीटर आहे ना डिस्टन्स? येस, हा, 60 किलोमीटर पुढे तिथून अजून 100-150 रुपये जातील म्हणजे। बट यू हॅव टू बार्गेन। हा, असं सहजासहजी कमी मध्ये नाही मिळणार भाई, 2-4 शब्द आपल्याला बोलावे लागणार। 1 तास घालवला आम्ही इथे। गाडी बघायला आम्ही फक्त 1 तास घालवला, त्याच्यानंतर भाई भेटले आम्हाला। शेख कुठे लपलेला तुम्ही? तर असं आहे इथे। कॅशियर आहे, हा, आमचे कॅशियर बघा हिशोब करतायत आता साहेब। हा, रोकडा दाखवलेला आहे। आणि माई साहेब इथे। माई साहेब काहीतरी बोला। बार्गेनिंग वाले भाई जाम बार्गेन केली आहे यांनी, कडक मस्त पैकी। हा, तर इथून किती लांब आहे दादा? इथून लांब आहे आपलं 250 किलोमीटर लांब आहे आपलं सोनप्रयाग पर्यंत। आणि ज्या पण तुम्ही काही व्हेकल्स घेऊन जाणार, प्रायव्हेट म्हणा, इथल्या कुठल्या पण टॅक्सी म्हणा, त्या फक्त सोनप्रयाग पर्यंतच जातात। कारण की सोनप्रयागच्या पुढे आपल्याला जिथून केदारनाथचं बेस कॅम्प आहे ना, बेस कॅम्प म्हणजे गौरीकुंड हे बेस कॅम्प आहे त्याचं। तर त्या गौरीकुंड पर्यंत पोहोचायला तुम्हाला सोनप्रयागवरून 7 किलोमीटर अंतर आहे। तिथे फक्त तुमची व्हेकल तिथे जात नाही, सोनप्रयाग पर्यंत तुम्ही व्हेकल घेऊन जाऊ शकता। त्याच्या पुढे तुम्हाला आपल्या गव्हर्नमेंटच्या गाड्या अशा टॅक्सी असतात, त्या टॅक्सीनेच तुम्हाला जावं लागतं। कारण की रस्ता खूप असा पहाडी इलाका आहे आणि ते रिस्क आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे अलावच नाहीये। आणि सोनप्रयागला खूप मोठं असं टॅक्सीचं असं पार्किंग आहे, पार्किंग मध्ये तुम्ही गाडी लावू शकता, म्हणजे प्रायव्हेट म्हणा किंवा
जी नेलेली आहे गाडी ती तिथे लावू शकतो. ती सोनप्रयाग पहिला लावू शकता. सोनप्रयाग पासून पुढे मग तुम्हाला त्या यांच्या गव्हर्नमेंटच्या टॅक्सी असतात त्याच्याने तुम्हाला जावं लागतं. अच्छा. सोनप्रयाग वरून किती लांब आहे बोलला? सोनप्रयाग वरून 7 किलोमीटर आहे गौरीकुंड, आणि गौरीकुंड पासून मग ट्रेक आपला चालू होतो. ओके. तर भाई एवढे 30-32 तास ट्रेन मध्ये प्रवास करून कसं वाटलंय सगळ्यांना? हाऊस द जोश. तर 30-32 तर एवढे 30-32 तास ऑलमोस्ट ना प्रवास आपण ट्रेन मधून केलाय. भाई माझ्या लाईफ मध्ये तर हा सगळ्यात मोठा प्रवास होता ट्रेन मधला. 30-32 तास फर्स्ट टाइम, पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास केला. त्याच्यानंतर आम्ही निघालोय आता सोनप्रयागला. सोनप्रयाग. तर अरे मी तुम्हाला माझ्या गँगची ओळख करून नाही दिली. हा आहे रोशनदा, हॅलो, आणि हा आहे विवेकदा, आणि हा सागर दादा, आणि इथे आपले दिलीप कुटेकर साहेब बघायचे, आणि इथे मयूर माई दादा, येस, आणि आपले ड्रायव्हर काका अंकल देखो इधर. हा तर चलो. आणि मला तर तुम्ही ओळखतातच. तर भाई थोडे पुढे येऊन आम्ही ते थांबलोय. अंकल पण वरती सामान बांधायला चढले. चला जाऊ नाश्ता करायला थांबलेत आम्ही. यो गाइस जाओ नाश्ता करने. पराठा, आलू पराठा. अरे कैसे अंकल आंटी? बढ़िया, एकदम बढ़िया. क्या क्या देते हो, क्या क्या रखे हो? आलू पराठा है, दाल सब्जी चावल रोटी है. अरे वाह, चाय है, पकौड़ी है. खाना ही पूरा रखे हो मतलब. तर या मित्रांनो नाश्ता करायला. हा हा, आलू पराठा मस्त मस्त. कसं आहे, काय काय आहे इथे? आलू पराठा हा, आणि मस्त टेस्ट एकदम मस्त आहे. गरम गरम दिला त्याने. ओके. रेटिंग किती पैकी किती? 10 out of 10. ओके, कडक रेटिंग मिळालेली आहे भाई. रोशनदा तुझ्याकडून रेटिंग. आपण एवढा प्रवास करून आलो त्यामुळे भूक पण लागली. हा, त्यामुळे छान लागतंय. रेटिंगची मला काय आवश्यकता वाटत नाही. रेटिंग तर भाई घरच्या सारखं बनवत आहे त्यामुळे छानच लागतं. अच्छा, मस्त आहे. चला, रिव्ह्यू आपल्याला कडक मिळालेत. आपण पण ऑर्डर केले, आपले पण येतील भाई. एक जणाचे येणार आहे, तरी पण गरमागरम खूप आनंद वाटते. असं वाटलेलं आम्हाला की खूप थंडी वाजेल, हा, पण असं काहीच नाही. तसं नॉर्मल टेम्परेचर सध्याला हा. तरी. तर बघूया पुढे अजून सुरुवात आहे. पुढे जाईल तसं हा. टेम्परेचर हळूहळू कमी होत जाईल. ओके. हा मेले या भाई नाश्ता. सोंग नदी, सोंग आगे गंगा जी में मिल जाती है. धर्म में हमेशा यात्रा शुरू से करनी चाहिए. अगर 4 धाम करो तो यमुनोत्री से, 2 धाम करो तो केदार बाबा से. अच्छा, ऐसा है क्या? प्रयाग में माँ गंगा का संगम होता है. संगम बोले तो मिलन. वहाँ 2-3 नदियाँ मिलती है तो गंगा जी में संपूर्ण गंगा बन जाती है. हाँ, मतलब उधर से पूरा गंगा फॉर्म होता है. गंगा कहला. जिस ट्रैक पे आप जा रहे हो फिर मिलेगी धारी देवी. धारी देवी की दर्शन आपने सुना होगा 2013 में जो आई थी. नदी में रहती है और 4 धामों की रक्षा करती है. तर हा रस्ता नीलकंठला जातो बघा. हे बघा भाई, दरड कोसळली आहे. नुसते रील्स आणि व्हिडिओ बघून येऊ नका, ते जीवाला सांभाळ आल्यानंतर. नाही, तुम्ही जर खरंच ऍडव्हेंचरस असाल तरच या. हा.
मित्रांनो ही ब्लू वाली येते ती ही भागीरथी आणि ही अलकनंदा. आता हा मिलन इथून गंगा चालू झाली आहे, मेन गंगा. हा भाई आमचं नशीब या सीझन मध्ये आम्हाला 2 कलर बघायला मिळतात, नाही तर पावसाळ्याच्या सीझन मध्ये दोन्ही पाण्याचा कलर एकच होतो. ए सरबत वाला सरबत वाला सरबत वाला कौन भाई है? अरे वाह फ्री में शरबत, फ्री में शरबत. अरे अंकल फ्री में शरबत, फ्री में शरबत या फ्री में ना. आओ 2 ग्लास सबको. आणि तू पे करताना आपलं आपलं करते तू बघ. आलाय बाई थंडा आलाय, थंडा आलाय. दुपारची जेवणाची वेळ झाली. एवढा मस्त हॉटेलमध्ये येऊन भाई सगळे डायटिंग वर आहेत. दाल खिचडी मागवली. हा भाई ये इस पे हो मैं तो डाइट पे हो. डाएट कोक, डाएट कोक. इट इज अ डाइट डाएट कोक अँड लो शुगर. माई दादा काय झालं माई दादा? चिअर्स चिअर्स. दाल खिचडी आलेली आहे दुपारचा लंच आपला. येस इट स्मेल्स गुड. हा हा लेट्स टेस्ट. हा हा पहिला बाईट खाल्लेला आहे भाई. कसं वाटतंय? कशी आहे? इट्स क्वाइट गुड. हा हा लेट्स ट्राय. चलो. धारी देवी टेम्पल मित्रांनो, हे मंदिर पूर्ण पाण्यामध्ये आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय रुद्रप्रयागला. रुद्रप्रयाग हे असं स्थान आहे जिथे मंदाकिनी आणि अलकनंदा या 2 नद्यांचे संगम होतात. आणि आपण असाच संगम पुढे म्हणजे मागे बघितला देवप्रयागला, जो भागीरथी आणि अलकनंदाचा होतो. सेम कलरचं पाणी इथे पण आणि तिथे पण, पण फक्त नद्यांची नावं वेगवेगळी आहे. जे मंदाकिनी आणि अलकनंदाचं आहे हेच पुढे जाऊन मंदाकिनी भागीरथी होते आणि तेच परत संगम देवप्रयागला बघायला मिळतं आपल्याला. जिंदगी है रात लंबिया लंबिया मगर आजा परदेसी, ये तेरी मेरी एक जिंदगी. ये छोटी सी जिंदगी है रात लंबिया लंबिया तो घर आजा परदेसी, ये तेरी मेरी एक जिंदगी, ये घर आजा परदेसी, ये तेरी मेरी एक जिंदगी. पावसाची पूर्वतयारी चालू आहे भाई. प्लास्टिक टाकले जात आहे आता. तुम्ही कल्याण शापूर. कल्याण, आम्ही डोंबिवली. आपण शेजारी झालो. डोंबिवली आहेत ना? डोंबिवली वाले आहेत का अजून? अच्छा. तुम्ही कुठून काका? घाटकोपर मुंबई. तरी जाऊ. कुठे जाणार आहे तुम्ही? अरे वा गुप्त काशी ना. मस्त मस्त. एवढा मोठा ग्रुप आहे तुमचा? ही बसच आणली वाटतो तुम्ही. सही. हो तिकडे भाई हिमालय पर्वत दिसले काय? इथूनच हे बघा ग्लेशियर्स चालू झाले. इथे आहे, परत इथे पण आहे. हे ढगा नाहीत, हिमालय पर्वत आहे. हिमालय पर्वत. भाई कुंडला थांबलोय. मागासपासून जाम मोठं ट्रॅफिक जाम झालं इथे. बस अटकली आहे तर पुढे कोणत्याच गाड्या जात नाही. मागेपर्यंत लाईन लागली आहे. अटकली रे बाबा, अटकली बस, अटकली. मोठा जाम करून ठेवला नाही. एवढीशीच जागा आहे आणि बाजूला दरी आहे आणि एवढी मोठी गाडी 2-2 लावून ठेवल्या आहेत. कोणालाच जायला जागा नाही. वाट लावली. ए भाई उत्तराखंडची ट्रॅफिक पोलीस आहे कुठे? या लवकर. मुंबईकर भेटले इथे. ट्रॅफिक पोलीसचं काम करतायत भाई. निघालो फायनली. अजून मोठा टास्क आहे. बसच्या समोरून निघायचं. अरे वाईड अँगल. ओके जाऊ द्या पटापट. भाई एक बस निघाली आणि पुढे अजून आहे.
7:45 वाजत आले आहेत. सकाळी आम्ही प्रवास सुरू केलेला. आत्ता आलोय आम्ही केदारनाथ रूट वर, म्हणजे आत्ता चालू केलाय केदारनाथचं. चला, जय श्री बाबा केदार. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 8:30 आणि आम्ही सकाळी आमचा प्रवास सुरू केलेला हरिद्वारवरून. आता आम्ही आलोय 8:30 वाजता रात्री सोनप्रयागला. तर चला, काही क्षण बाकी आहेत, काही तास बाकी आहे भेटीसाठी. तो चला जाऊया. नंबर का कुछ होगा ना मेरा, देख फिल्म इंडस्ट्री का मेरा डायरेक्शन का लाइसेंस है मेरा. बोलला 35. अभी कहाँ से आ रहे हैं आप? दुबई. आज मुंबई. सिग्नेचर ऑटोग्राफ ले भाई. डायरेक्टर आपका ऑटोग्राफ प्लीज. पाऊस पण आता आधी तो म्हणला ना की वरती होईल ना? बरफ पण आहे. मग बरफ पण पडला ना. एक बार गिन के दिखा करके बेस्ट हे एक्स्ट्रा दिलेस त्याला. वही 2 3 4 5 पांच दिख. हे 5 कशाला दिले? हॅलो. तर मित्रांनो, सोनप्रयागला उतरून आम्ही आमचा रूम वगैरे बुक केला. रूम मध्ये फ्रेश वगैरे झालो आणि आता आलोय जेवायला. तर आमची पूर्ण गँग आहे जेवायला. या जेवायला सगळ्यांनी या जेवायला. टेस्ट सांगा, टेस्ट कशी आहे? रिव्ह्यू ठीक है. बोल भाई, कौन से आटे का रहता है? हाँ, वो क्या बोलते हो? वो क्या होता है? गोदा. तुझको पता है ना क्या वो रोटी ना? वो रोटी भाई इधर बोल. ये मनवा रोटी कोदा होता वो. कोदा गोदा नहीं कोदा होता. या लोकांनी आम्हाला पहाडी रोटी ट्राय करायला दिली, पण या लोकांनाच माहित नाही की कोणत्या पिठाची बनलेली असते ही पहाडी रोटी. टेस्ट करून सांगतो पहाडी रोटी कशी आहे. क्या बोलते इसको? हाय नॉर्मल, थोडासा वेगळा टेस्ट येतोय. हाय छान आहे. तर मित्रांनो, आपल्या मित्रांना माहिती पडलं कसली भाकरी आहे. सांगा ना सगळ्यांना कसली. परत कळण्याची भाकर. काय यूज होतं याच्यात? काय खानदेशीमध्ये कळण्याची भाकर बोलतात. यामध्ये बाजरी, नाचणी हा. आणि उडीद डाळचं मिश्रण असतं. अच्छा. आणि त्याचं पीठ करून फ्लोअर करून मग त्याला भाकर बनवतात. तर बाई, या लोकांनी महाराष्ट्राचीच आपली कॉपी केली ना बाई. काय कॉपी आहे. खानदेश सगळ्यात भारी. तर मित्रांनो, असा होता केदारनाथ ट्रिपचा आमचा पार्ट 2. मला पूर्ण तुम्हाला स्टार्ट टू एंड पर्यंत जर्नी दाखवायची आमची, त्यामुळे मी ब्लॉग पूर्ण पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहेत. तर सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला हरिद्वार टू सोनप्रयागचा आमचा पूर्ण प्रवास दाखवला आहे आणि त्यामध्ये जे जे पॉइंट्स येतात ते सगळे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर थर्ड पार्टमध्ये मी तुम्हाला नक्की केदारनाथ धामचे दर्शन करवणार आहे, जो होणार आहे गौरीकुंड टू केदारनाथ धाम, आणि रिटर्न यायचा पण असेल त्याच्यामध्ये. तर सेकंड पार्ट आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टिल देन, गुड बाय.